3 कप तांदूळ एका टोपात किंवा भांड्यात घेऊन ते स्वच्छपणे धुवून घ्यायचे आहेत। नंतर त्यात पाणी टाकून ते रात्रभर भिजत ठेवायचे आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ मिक्सरमध्ये बारीकपणे वाटून घेणे। नंतर ते एका भांड्यात काढून घेऊन त्यात 2 ग्लास पाणी टाकणे। व चवीप्रमाणे मीठ टाकून ढवळून घेणे। जर मिश्रण दाटसर वाटले तर अजून थोडे पाणी घालणे, कारण हे मिश्रण जास्त दाटही नसावे आणि जास्त पातळही नसावे, मध्यम असावे। नॉनस्टिक पॅन किंवा जर भिडे असेल तर भिडे गॅसवर गरम करत ठेवणे। गॅसचा फ्लेम मोठाच असावा लागतो, कारण घावणे करताना भिडं किंवा नॉनस्टिक तवा जास्तीत जास्त तापलेला असावा लागतो। त्यानंतर एका फडक्याच्या साहाय्याने भिड्यावर तेल पसरावे किंवा एखाद्या चमच्याला कांदा अडकवून तो पुढच्या बाजूने थोडासा कापून घ्यायचा आहे। नंतर त्याच्या साहाय्याने तेल भिड्यावर पसरायचं आहे। तेल तापल्यावर घावण्याचं पीठ ढवळून घेणे व ते भिड्यावर पसरावे, अगदी भिड्याच्या कडेने सुद्धा। भिड्यावर झाकण ठेवायची काही गरज नाही आहे, ते तसंच ओपन ठेवायचं आहे। काही वेळाने घावण्याची कडा आपोआप उचलली जाते। पसरट चमच्याच्या साहाय्याने तो घावना उचलून एका फडक्यावर ठेवावा। असं केल्याने घावण्यावरील वाफ निघून जाईल व त्याची दुमड मारता येईल, आणि असे केल्याने घावणे एकमेकांना चिटकत नाहीत। अर्धा नारळ घ्यायचा आहे, त्याच्या फोड्या बनवायच्या आहेत। त्यानंतर 4-5 हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ व थोडासा आल्याचा तुकडा हे घेऊन सर्व मिश्रण मिक्सरमध्ये व्यवस्थितपणे वाटून घ्यावे व त्याची चटणी बनवायची। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही चटणीसुद्धा बनवू शकता। आणि घावणे खायला खूप चविष्ट लागतात। शिवाय तुम्ही चहाबरोबर सुद्धा हे घावणे खाऊ शकता। तयार आहेत घावणे। यांना नीर डोसा असेही बोलले जाते। हे घावणे चटणीबरोबर तर चांगले लागतातच, शिवाय चिकनची ग्रेव्ही असेल